हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण कच्च्या कैरीपासून कँडी बनवणार आहोत. त्यासाठी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, 8 ते 9 मिरे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि आपण ग्रीन कलरचा फूड कलर घेतलेला आहे. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण या कैऱ्या घेतलेल्या आहे, त्याचे साल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेणार आहोत. आता आपण या कैऱ्या कट करून घेणार आहोत. उरलेलं कट करून घेतलेल्या कैरी आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं ते पण टाकून घेणार आहोत. 8 ते 9 मिरं ते पण टाकून घेणार आहोत. मीठ, आपली साखर घेतलेली पाऊण वाटी ती पण टाकून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत. आता आपण हे बारीक केलेलं आहे, त्याची अशी आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. कढई तापत ठेवलेली होती, त्याच्यामध्ये आपण हे जे मिश्रण करून घेतलेले आहे बारीक ते टाकून घेणार आहोत. छान आटवून घेणार आहोत पूर्णपणे. पण त्याच्यात साखर टाकलेली आहे त्यामुळे ते सतत हलवून घ्यायचं. आपण त्याच्यामध्ये फूड कलर घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत 2 ड्रॉप. एकसारखं हलवून घ्यायचं, पूर्ण आटवून घ्यायची. आपण अजून 5 मिनिटात आटवून घेणार आहोत. त्याचा घट्टसर डो बनवून घ्यायचा. त्याचा घट्टसर असा डो करून घ्यायचा. हे मिश्रण एका जागी गोळा झालं की आपलं कँडीचे मिश्रण तयार झाले असं ओळखायचं. आता आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. आपण थंड झालं की एका ट्रे मध्ये ओतून घेऊया. आपण एक कुकरचा टीन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बटर पेपर टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एक कँडीचं बनवलेलं मिश्रण टाकून घेणार आहोत. आता आपण हे फुलपात्राच्या सहाय्याने आपण हे 2 तास उन्हामध्ये ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. आपली जेली तयार झालेली आहे, आपण काढून घेऊया.
जो बटर पेपर लावला होता तो काढून घेणार आहोत. पण चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. आता आपली कच्च्या आंब्यांपासून कँडी तयार झालेली आहे. आपण ती कँडीवरती पिठी साखर टाकून घोळून घेणार आहोत. पिठी साखरेमध्ये एकसारखी, त्याच्यामुळे ते बाजारातल्या कँडीसारखी परफेक्ट कँडी दिसते. आपली 10 ते 15 मिनिटात कँडी तयार झालेली आहे.